अनेकांना उत्सुकता होती ठाण्याचा महापौर कोण असणार. आज हे भूम खाली गेले. ठाण्याचा महापौर कोण असणार आहे, महापौर कोण असणार, काय सांगायचं शिवसेनेची एखादी सत्ता. शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही ठाणेकरांसमोर गेलो होतो. धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 32 वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकतोय आणि तीच परंपरा शिवसेना भाजप युती म्हणून या वर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवलेले. आणखी 5 वर्ष या महानगरपालिकेवरती शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकलेला आहे. आणि आज शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांचा शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता. तीच परंपरा यावर्षी सुद्धा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील. आलेल्या जमा आहेत. आम्ही आतापर्यंत केलेलं काम आणि कामाची पोचपावती या ठिकाणी ठाणेकर जनतेने दिलेलं आहे. आज मोठा आनंद आम्ही व्यक्त केला असता, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचं जे दुर्घटना होऊन जे निधन झालेलं आहे त्यामुळे हा आनंद व्यक्त या ठिकाणी आम्ही करत नाही. दुःखाची चादर त्या झालं त्या आजच्या सोहळ्याला आहे. परंतु शासनाने ज्या काही जाहीर केलेल्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे ते आम्ही पूर्ण केल्या. नगरसेवकांचे महापौर आणि उपमहापौरांचे फॉर्म भरण्या अगोदर आम्ही अजितदादा यांना शिवसेना भाजप युतीचे नगरसेवक यांच्या वतीने श्रद्धांजली सुद्धा आम्ही अर्पण केली आहे. किती वर्षासाठी हे महापौर देण्यात आलेलं आहे? शिवसेना भाजप युतीची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवरती कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्यामध्ये ज्या काही अंतर्गत काही गोष्टी घडल्या असतील तर लवकरच तुमच्यासमोर आम्ही जाहीर करू. एवढी घाई नाहीये. आम्ही जरी कोणी महापौर असेल उपमहापौर असेल तर शिवसेना भाजप युतीचे महापौर म्हणून त्या ठिकाणी आणि उपमहापौर त्या ठिकाणी काम करणार आहे. हे बघा, फॉर्मॅलिटीज असतात. या ठिकाणी महापौर आणि उपमहापौरची जी काही निवडणूक आहे हे कोकण आयुक्तांच्या अंडर असते. त्याच ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असणार आहे. आणि मग महापौर त्या खुर्चीवर बसल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या महासभेत या सर्व पदं असतील, जी काही महत्वाचे सदस्य असतील यांची नेमणूक होते. महापौरांची आणि उपमहापौरांची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसातच या सर्व पदांबद्दल स्पष्टता तुमच्यासमोर येईल. मॅडम तुम्ही आणि भूम खालती करा रे, एकदम खाली करा. पुढच्या जरा बाजूला थोडीशी मागे हो ना तू. मस्के साहेबांनी देखील महापौरपद या ठिकाणी बघितल्यानंतर खासदार होते. एकंदरीत कारभार कसं म्हणणार? सर्वांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आणि 2017 नंतर 2026 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली आहे. महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे. अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन. काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यामध्ये. त्याचं काम करण्याचं, सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. महापौर आणि उपमहापौर मध्ये वर्णी कसं बघतं आपल्याकडे उपमहापौर मध्ये कोणाचं नाव महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली वाहतो. एकनाथ शिंदे साहेब, निरंजन डावखरे, हरेश वास्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही हा इथे अर्ज भरायला आलेलो आहोत. तेव्हा कुठल्याही प्रकारचा गोंगाट नारेबाजी न करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांचा अर्ज भरण्यात आला. भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत. आशा बाळगतो की निवडणूक काय फॉर्म्युला नेमका ठरलेला आहे? सर किती वर्षाचं हे महापौर पद असणार आहे? फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाहीये. बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे. अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे मध्ये चर्चेला विराम मिळाला होता, परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौर पद येथे अर्ज भरलाय आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबळ पक्षबलाबल पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल. तर स्टँडिंग असेल, सभागृह नेते असेल, परिवहन असेल, शिक्षण मंडळ असेल, अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील आग्रह आम्ही होता. ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत. काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तिक वाटत नाही. आपण अजूनही शासकीय दुखवटा 3 दिवसाचा आहे, त्यातला आता दुसरा दिवस आहे. त्यामुळे हे पद हवं ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय राजकीय वैयक्तिक त्या भावनांना थोडा आवड ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया.